हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. सो आय होप तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल. तर मी रिसेंटलीच ब्लॉगिंग चालू केली आहे. सो सकाळी रोज आम्ही फिरायला जात असतो आणि तिकडून आल्यावर आज भरपूरशी कामं होती, कारण की आज अधिक मासाचं आम्ही भजन ठेवलं होतं घरी. सो तेच लगबग सुरू होती की खायला चिवडा वगैरे बनवायचा होता, त्यामुळे मी मम्मीला हेल्प केली पोळ्या वगैरे बनवायला. स्वयंपाक झाल्यावर लगेचच जेवणही करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पोहे भाजायला घेतले चिवड्यासाठी. त्यानंतर पूर्ण चिवडा मम्मीनी बनवून घेतला. तोपर्यंत मी थोडा वेळ आराम केला, कारण की नंतर भजनामुळे वेळच होणार होता. थोड्या वेळात भजन मंडळसुद्धा आलं आणि भजनाला सुरुवात झाली. घरी भजन ठेवल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. पूर्ण पूर्ण वातावरण असं भक्तिमय असं होऊन जातं. तर भजनाचा कार्यक्रम तर खूप सुंदर झाला आहे. मी 2 व्हिडिओज पोस्ट केले आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2. प्लीज जाऊन नक्की बघा आणि आवडलं तर शेअर आणि लाईक नक्की करा. आजपासून मी ब्लॉग चालू करते आणि म्हणजे त्याची सुरुवात ही भजनाने झाली. यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं, हो ना. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. पण या महिन्याचं महत्त्व काय आहे आणि यामागे कोणतं विज्ञान आहे, चला आजच्या व्लॉगमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. सगळ्यात आधी यामागचं वैज्ञानिक कारण समजून घेऊया. सूर्य वर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूचे चक्र अचूक ठेवण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच म्हणजे हा आपला अधिक मास आहे ना. कमाल. आता बोलूया याच्या धार्मिक महत्त्वाबद्दल. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात लग्न किंवा गृहप्रवेश सारखी नवीन सांसारिक कामे केली जात नाही, कारण हा काळ हा ब्राह्मण सुरक्षेपेक्षा स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी, ध्यानासाठी आणि ईश्वर भक्तीसाठी राखीव असतो. आणि हो, आपल्या महाराष्ट्रात एक अधिक मासाची एक खूप गोड परंपरा आहे. या महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानून घरी बोलावले जाते. त्यांचा सन्मान केला जातो आणि चांदीचे किंवा तांब्याचे दिवे तसेच 33 अनारसे वाण म्हणून दिले जातात. या काळात केलेले दीपदान आणि अन्नदान जीवनातील अंधकार दूर करते, अशी आपली श्रद्धा आहे. थोडक्यात सांगायचे तर या महिन्यात केलेले कोणतेही सकारात्मक काम आपल्याला इतर महिन्यापेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य देऊन जाते. तर मित्रांनो, आज हा विज्ञान आणि अध्यात्माचा सुंदर मेळ असलेला अधिक मास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरी या महिन्यात कोणती परंपरा पाळली जाते तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.